नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महापारेषण व महावितरण विद्युत सहाय्यक प्रश्नसंच 12 घेऊन आलो. चला यामध्ये महत्वाचे 25 प्रश्नांचा आज आपण अभ्यास करूया. प्रश्न पहिला बघा. ऑइल सर्किट ब्रेकरचा प्रमुख हेतू काय आहे? बघा, ऑइल सर्किट ब्रेकरचा प्रमुख हेतू काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. आग विझवण्यासाठी ऑइल सर्किट ब्रेकरचा हा प्रमुख हेतू आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. खालील पर्यायांपैकी ओव्हरहेडचा भाग कोणता? बघा, खालील पर्याय जे आपल्याला 4 पर्याय दिले आहे त्यामधून आपल्याला ओव्हरहेडचा भाग ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. स्टे वायर हा ओव्हरहेडचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा. एमआय केबलचे पूर्ण रूप काय? तर एमआय केबलचे पूर्ण रूप आहे मिनरल इन्सुलेटेड केबल. हे एमआय केबलचे पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा. झिंक क्लोराईड सोल्डर वापरून कोणत्या धातूला सोल्डरिंग करतात? प्रश्न काय आहे? झिंक क्लोराईड सोल्डर वापरून कोणत्या धातूला सोल्डरिंग करतात? प्रश्नाचं उत्तर आहे बी. कास्य. कास्य या धातूला झिंक क्लोराईड वापरून सोल्डर करत असतात. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला रोज भेटत राहा. प्रश्न क्रमांक 5 बघा. जनरेटरचा योक हा कास्ट आयर्न पासून का बनवला असतो? बघा, जनरेटरचा जो योक असतो तो कास्ट आयर्न पासून का बनवलेला असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी. वरील सर्व. वरील सर्व म्हणजेच किमतीने स्वस्त पण असतो, चुंबकीय मंडळ पूर्ण करतो व आतील भागांचे यांत्रिक संरक्षण करतो. म्हणून जनरेटरचा योक हा कास्ट आयर्न पासून बनवलेला असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 6 बघा. सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटरची फील्ड वायडिंग कशी एक्साइट केली जाते? बघा, सेपरेटली एक्साइटेड जनरेटरची फील्ड वायडिंग कशी एक्साइट केली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे सी. बाहेरून स्वतंत्र डीसी सप्लाय देऊन. बघा, या जनरेटरला बाहेरून स्वतंत्र डीसी सप्लाय देऊन चालू केलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 7 बघा. सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटरची फील्ड वायडिंग कशी एक्साइट केली जाते? बघा, यापूर्वीचा प्रश्न आपण बघितला की त्यामध्ये सेपरेटली आणि या ठिकाणी म्हटलंय सेल्फ म्हणजे स्वतः. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए. जनरेटरच्या स्वतःच्या डीसी सप्लायने. आणि 6वा प्रश्न आपण मागील प्रश्न बघितला त्यामध्ये प्रश्न असा होता की सेपरेटली म्हणजे त्याला स्पेशल कुठून तरी सप्लाय घ्यायचा. तर त्या प्रश्नाचं उत्तर होतं बाहेरून डीसी. तर या ठिकाणी या जनरेटरला स्वतःचा डीसी घेऊन फील्ड वायडिंग ही एक्साइट केली जाते. प्रश्न क्रमांक 8 बघा. सेल्फ एक्साइटेड जनरेटरचे प्रकार ओळखा. बघा, सेल्फ एक्साइटेड जनरेटरचे प्रकार बघा, तर यामध्ये हे तिन्ही प्रकार या जनरेटरचे आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9 बघा. सिरीज जनरेटरचा उपयोग कुठे केला जातो? बघा, सिरीज जनरेटरचा उपयोग हा बूस्टर साठी केला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी. बॅटरी चार्जिंग साठी कोणत्या जनरेटरचा उपयोग केला जातो? बॅटरी चार्जिंग साठी शंट जनरेटरचा उपयोग हा केला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी. प्रश्न 11 बघा. चुंबकाचे खालीलपैकी कोणते मुख्य प्रकार आहेत? तर चुंबकाचे मुख्य 2 प्रकार आहेत. ते आहेत नैसर्गिक आणि कृत्रिम. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी.
प्रश्न क्रमांक 12 बघा. एकूण चुंबकीय रेषांना फ्लक्स असे म्हणतात. फ्लक्स मोजण्याचे एकक काय? तर फ्लक्स मोजण्याचे एकक आहे वेबर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 13 बघा. ELCB चे विस्तारित रूप काय आहे? बघा, ELCB चे विस्तारित रूप काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बी. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. ELCB चे विस्तारित रूप आहे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. प्रश्न क्रमांक 14 बघा. MCB चे विस्तारित रूप काय आहे? MCB चे विस्तारित रूप काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी. मिनिचर सर्किट ब्रेकर. MCB चे विस्तारित रूप आहे मिनिचर सर्किट ब्रेकर. प्रश्न क्रमांक 15 बघा. ACB चे विस्तारित रूप काय आहे? ACB चे विस्तारित रूप काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए. एअर सर्किट ब्रेकर हे ACB चे विस्तारित रूप आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. MCCB चे विस्तारित रूप काय आहे? MCCB चे विस्तारित रूप काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ए. मॉडेल्ड केस सर्किट ब्रेकर हे MCCB चे विस्तारित रूप आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा. मोटरची अश्वशक्ती विचारल्यास तिची आउटपुट पॉवर म्हणजेच BPH. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 19 बघा. MKS मध्ये 1 किलोवॅट बरोबर 136 HP. 1 किलोवॅट बरोबर 136 HP. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 20 बघा. जिना वायरिंग साठी कोणत्या स्विचचा वापर करतात? हा प्रश्न तर सर्वांना माहितीच आहे. जिना वायरिंग साठी TVS स्विचचा वापर करतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ए. प्रश्न 21 बघा. आर्थिंगमुळे टिंब जमिनीत निघून जातो. काय? तर लिकेज करंट. आर्थिंगमुळे लिकेज करंट हा जमिनीत निघून जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 22 बघा. कोणता घटक रेक्टिफायर सर्किट मधील रिपल्स गाळून देतो? या प्रश्नाचं उत्तर आहे डी. कॅपॅसिटर. कॅपॅसिटर हा घटक रेक्टिफायर सर्किट मधील रिपल्स गाळून देतो. प्रश्न क्रमांक 23 बघा. कॅपॅसिटन्सची किंमत मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे सी. फॅरेड. आपण हा प्रश्न रिपीट घेतला जेणेकरून आपला चांगला सराव व्हावा, म्हणून काही प्रश्न आपण रिपीट घेत असतो. प्रश्न क्रमांक 24 बघा. विद्युत प्रभाराचे एकक काय आहे? विद्युत प्रभाराचे एकक काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे डी. कोलॉम हे विद्युत प्रभाराचे एकक आहे. शेवटचा प्रश्न बघा. 11 kV बरोबर किती हजार व्होल्ट? 11 kV म्हणजेच 11,000 व्होल्ट. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेटत राहा. धन्यवाद.